आवाज आपकी, खबर हमारी। आप देख रहे हैं न्यूज 24 उल्लासनगर। पारिवारिक विवाद में 3 लोगों पर जानलेवा हमला, मां बेटा और बेटी घायल। उल्लासनगर के पास स्थित अशेलेपाड़ा क्षेत्र में पारिवारिक विवाद के चलते एक महिला, उसके बेटे और बेटी पर जानलेवा हमला हुआ। तीनों गंभीर रूप से घायल है और फिलहाल सरकारी अस्पताल में इलाज जारी है। पीड़ित पुष्पा उज्जैनकर और उनके पति कैलाश उज्जैनकर के बीच लंबे समय से पारिवारिक विवाद चल रहा था। 2 दिन पहले कैलाश के घर वालों ने पुष्पा को व्हाट्सएप पर धमकियां और गालियां दी थी। सोमवार सुबह जब पुष्पा अपने बेटे और बेटी के साथ सड़क से गुजर रही थी, तभी कैलाश उज्जैनकर और उनके साथियों ने उन पर हमला कर दिया। पुष्पा ने आरोप लगाया है कि उनके पति द्वारा लगातार मारपीट की जा रही थी, लेकिन पुलिस कोई कार्रवाई नहीं कर रही थी। अब इस मामले में विट्ठलवाड़ी पुलिस स्टेशन में केस दर्ज कर लिया गया है और आगे की जांच जारी है। सर, माझ्या मिस्टरांनी माझी नणंद मला धमक्या देत होते, घाण शिव्या घालत होते फोनवर। मी काल संध्याकाळी पोलीस चौकीला गेली, त्यांना तक्रार नोंदवली। त्यांनी माझी तक्रार काही घेतली नाही। त्यांनी मला एनसीचा पेपर देऊन रिटर्न केला। मी मोठ्या सरांना भेटली, 16 नंबरच्या सरांना। त्यांना मी म्हणले माझ्या जीवाला धोका आहे सर, काहीतरी करा, त्यांना बोलवा किंवा त्यांना घ्यायला जा। त्यांनी त्यांना एक फोन केला, ते बोलले तुम्ही जा, ते कामावून आले का येतील, ते येतील तर आम्ही तुम्हाला फोन करतो। ते काही आले नाही, ते काही गेले नाही। यांनी मला काही बोलवलं नाही। सकाळी मी आणि मुलगी जात होती, माझ्या मिस्टरांनी आम्हाला दोघांना पकडलं, त्यांच्याच घराजवळ खेचत त्याला मागून दांडा मारला आणि त्यांच्या बहिणीला भाषणला बोलून माझ्या मुलीला मारलं। माझ्या मुलाला त्यांनी येऊन ब्लेड मारले, माझ्या बहिणीला ब्लेड मारले। माझ्या बहिणीला माहिती पडलं लोक मारताय तिकडं, ती आली, तिला माझ्या मिस्टरांनी ब्लेड मारलं। माझ्या नंदेने 4 लाद्या माझ्या डोक्यात टाकल्या। माझ्या भाषांनी मी मुलीला सोडायला जायची तर मला मागून मारायचे, मुलगी मला सोडायला यायची तर त्या मुलीला मागून मारायच्या। माझ्या घरामध्ये माझे लेकरं, मी सर्व जखमी आहे। सरी चुकून आज 10:30, 11, 11:30ची मला इतकं लागल्यावर त्यांनी डोकं वगैरे स्वतः फोडून घेतलं आणि माझ्या पहिले चौकीला गेले आणि माझं हे इतकं रक्त टपकत होतं, मला चालता येत नव्हतं। मला जायला मग तरी ते मला तिथं बोलवता। मी म्हणते सर मला डोळ्याने दिसतसुद्धा नाही आहे, तुम्ही मला बोलवता कसे? माझ्या मुलांनीच थोडं बोललं, थोडक्यामध्ये निपटलं। तरी ते म्हणताय नाही हे आलेले तर तुम्ही या रे। मी पण आली होती, मी घटना व्हायच्या अगोदर जीव वाचवण्यासाठी आली होती, तुम्ही माझ्यासाठी काहीच केलं नाही। माझी मागणी महिलांना न्याय मिळावा। महिलांना न्याय मिळत नाही म्हणून महिलांसोबत आज असं होतंय। लोक म्हणतात